साहेब 19,000ची लीड आहे. ट्रेंड तर सारखाच आहे. काय वाटतं आता विजय तर जवळपास निश्चित झालेलाच आहे. ह्याला कोणाचं म्हणजे हे द्याल तुम्ही योगदान? अर्थात आता विजयाच्या दिशेने वाटचाल आहे. अजून बऱ्याच फेऱ्या बाकी आहेत, परंतु ट्रेन एकंदर बघता निश्चितपणे आपण विजयाच्या दिशेने वाटचाल करतो. आयुष्यातील सर्वोत्तम कामगिरी करण्याची संधी मला मतदार बंधू भगिनींनी दिली आणि ही संधी ग्रामीण आणि शहरी भागातल्या लोकांनी सारखीच मला ही संधी दिलेली आहे. समाजातील सर्व घटकाला, शेतकरी, व्यापारी, कष्टकरी या सर्व घटकाला माझ्या या कार्यातून निश्चितपणे त्यांना साथ मिळेल. सरकार आणि CM साहेब यांच्या मदतीने निश्चितपणे सर्वोत्तम कामगिरी करण्याची संधी मला ही मिळते. तर सर्व घटकासाठी मी काम करीन. मला असं वाटतं की भयमुक्त जाणं आता खऱ्या अर्थाने होईल. ज्या लोकांनी माझ्यावर आळ घेण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी रात्रीतून गाड्या फोडल्या आणि त्याचं बालंट माझ्यावर यावं अशा प्रकारची स्टंटबाजी केली, त्यांना जनतेने हे प्रत्युत्तर दिलेलं आहे. लोकांना माहीत पडलं की संभाजीनगरमध्ये रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी म्हणजे 2 वाजता कोणाच्या लोकांनी गाड्या फोडल्या. हे काँग्रेसवाले शहरामध्ये दहशत माजू इच्छित होते. मला त्यामध्ये जायचं नाही. पोलीस त्याची चौकशी करील, आरोपींना निश्चितपणे अटक करील. परंतु मला आता आयुष्यातील सर्वोत्तम कामगिरी करण्याची संधी मला जनतेने दिलेली, ती कामगिरी मी पूर्णपणे पार पडेल. जिल्ह्यात आणि एकंदरीत तुम्हाला संधी दिली आहे, पण राज्यामध्ये सुद्धा माहिती संधी दिली आहे जिल्ह्यात आणि हो अर्थात तो तर फारच आनंदाचा क्षण आहे, खूपच महत्त्वाचा क्षण आहे की बाबा एवढा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कामगिरीवर लोकांनी हा शिक्कामोर्तब केलेला आहे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नाणं खणखणीत चाललेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये या निवडणुका लढल्या गेलेल्या आहेत. तर अर्थात 100% लोकांनी विश्वास माननीय शिंदे साहेबांवरती व्यक्त केलेला आहे. भाजपला मोठा भाऊ झालाय समजा, भाजपचा जरा भाजप मोठा भाऊ आहेच ना आमचा, प्रश्नच नाही, त्याबद्दल काही शंका नाही. निवडणूक आहे माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये लढल्या गेलेल्या आहेत आणि त्यांनी ज्या योजना आणल्या त्या योजनेला खूप लोकांनी भरभरून पाठिंबा दिला. मुख्यमंत्री कोणाचे म्हणजे अर्थात मला तर वाटेल एकनाथ शिंदेच झाले पाहिजेत आणि तेच व्हावेत. शहरातून जे प्रतिसाद मिळाला यावेळेस त्याच्याबद्दल हो, एक खोटा नॅरेटिव्ह शहरामध्ये सेट केला गेला होता भयमुक्त. आत्ता खरा भयमुक्त झाला. मी मगाशी सांगितलं, ज्या लोकांनी रात्रीतून माझ्यावर आळ यावी म्हणून गाड्या फोडल्या, त्यांचे मुखोटे बाहेर येतील आता पोलीस चौकशीमध्ये. त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत. त्यांचे मुखोटे निश्चितपणे गळून पडतील आणि लोकांना खरं कळेल अर्जुन खोतकर काय आहे. आणि मी सांगितलं की सर्वोत्तम कामगिरी करायची संधी मला आहे आणि ती कामगिरी मी करेन.